चंद्रपूर महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौरांच्या पदग्रहण सोहळ्यात निमंत्रित न करण्याबद्दल आमदार किशोर जोरगेवार यांची प्रतिक्रिया। ज्याने कोणी हे केलं आहे त्याचा मी निषेध करतो आणि चंद्रपुरात मला न बोलवण्याची मुनगंटीवार यांनी आता ही परंपरा सुरू केली आहे आणि आज तर हद्दच झाली आहे। पक्षाच्या महापौराच्या पदग्रहणाचं मला निमंत्रण देखील देण्यात आलं नाही। खांडेकर यांच्या निवडीनंतर मी त्यांचं अभिनंदन केलं, पण त्यांनी मला आज साधा फोन देखील केला नाही। याचं मला अतिशय दुःख आहे। त्या महापौर व्हाव्यात म्हणून मी जेवढे कष्ट घेतले असतील तेवढे कदाचित कुणी घेतले नसतील। अशा प्रकारची वागणूक आपल्या कार्यकर्त्यांना करायला सांगणं ही काही मोठेपणाचं लक्षण नाही। माणूस पदाने नाही तर मनाने मोठा होतो। त्याची तुम्हाला कल्पना होती का, आणि नसेल तर त्याबद्दल तुमचा काय आक्षेप आहे? तुम्ही चांगला शब्द वापरला, तो शब्द योग्य आहे की अयोग्य आहे तुम्ही ठरवा। हे पदग्रहण काही अचानक नाही आहे, हे पदग्रहण ठरवून केलेलं आहे। कारण की आमच्या सर्व नगरसेवकांना खांडेकर जे आमच्या महापौर आहेत त्यांचा, महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचा व काही लोकांचे फोन आले की 4 वाजता त्या ठिकाणी महानगरपालिकेत यायचं आहे, कार्यक्रम आहे। त्यांनी काही पदग्रहण कार्यक्रम होणार आहे असं काही सांगितलं नाही। त्याच्यात असं वाटलं यांना की बाबा कदाचित मीटिंग असेल एखादी म्हणून हे मग मला विचारण्यात आलं, भाऊ काय करायचं, तर गेलं पाहिजे। मग एक साधारणतः 4 वाजताच्या आसपास ती तयारी पाहून पुन्हा या नगरसेवकांनी विचारलं की भाऊ काय करायचं, म्हटलं गेलं पाहिजे। मग मला असं वाटलं की कदाचित आज जे मार्गदर्शक नेते मुनगंटीवारजी हे दौऱ्यामध्ये त्यांचा मुंबई दाखवलं, होऊ शकते की ते या पदग्रहणमध्ये उपस्थित राहणार नाहीत आणि ते दिसत नाही, मी गेलो मला बोलवलं तर ते योग्य दिसणार नाही असं त्यांचा समज झाला असेल। कदाचित आजचाच पदग्रहण वेळेचा मुहूर्त असेल म्हणून त्यांनी वेळेवर पदग्रहण केलं असेल असं मला वाटलं। परंतु त्या ठिकाणी गेल्यानंतर या नगरसेवकांना असं दिसलं आमच्या की या राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री, आमच्या सर्वांचे कॅप्टन, ज्यांनी ही पूर्ण निवडणूक स्वतःच्या अंगावर घेतली, सर्व व्यवस्था सर्व खर्च ज्यांनी केला, त्यांचा फोटो त्या ठिकाणी नाही। आणि दुसरी गोष्ट, भारतीय जनता पार्टीचा लोकप्रतिनिधी म्हणून, निवडणूक प्रमुख म्हणून जे प्रमुख पदाधिकारी आहे भारतीय जनता पार्टीचे, त्यांनाही कुणालाही त्या ठिकाणी निरोप नाही। आणि ते पाहून जेव्हा विचारणा केली, बसायचं असेल तर बसा नाही तर निघा, अशा प्रकारची काही भाषा ती झाली आणि म्हणून हे त्या ठिकाणी निघून आले। मी यांचं धन्यवाद करेल, या सर्वांचं अभिनंदन करेल, कौतुक करेल याकरता की यांनी कोणत्याही प्रकारचा त्या ठिकाणी गोंधळ न घालता एक चांगला दिवस भारतीय जनता पार्टीच्या दृष्टिकोनातून आपल्या महापौराचा पदग्रहण कार्यक्रमाला गालबोट लागू नये म्हणून त्या ठिकाणी ते उभे राहून वापस चालले आले। मी नागपूरला निघालो होतो, तुम्ही सुद्धा मला फोन करून विचारलं, तू हे सगळे सांगितले, या सगळ्यांनी सांगितलं भाऊ जोपर्यंत तुम्ही भेटणार नाही आम्ही इथून जाणार नाही, म्हणून मग मी रस्त्यातून परत आलो। आणि ही कहाणी आहे आताची। याबद्दल वरिष्ठांना काही कल्पना दिली आहे का? काय याच्याबद्दल वरिष्ठांकडे काय? माझा स्वभाव साधारणतः तक्रार करण्याचा नाही। अनेक गोष्टी मी माझ्या जीवनामध्ये पहिलेपासून स्वतःच निपटवत आलो आहे। कोणतंही कधीच समाजाचं, कुटुंबाचं किंवा पक्षाचंही कधी बॅकिंग राहिलेलं नाही। कुणी मला गॉडफादर, आता देवेंद्रजी आहेत, नाही, एकट्याने ती लढाई लढत आलो आहे आणि माझा तक्रार करणं हा माझा स्वभाव नाही। त्याच्यामुळे काही वरिष्ठांना याची कल्पना देण्याचा काही प्रश्नही येत नाही। ही छोटी गोष्ट आहे, चंद्रपूरच्या स्तरावरची गोष्ट आहे। परंतु एक गोष्ट मात्र यावेळेस मला वाटत होतं की मागच्या ट्युनियरमध्ये देवेंद्रजीचा फोटो नव्हता मुख्यमंत्री असताना सुद्धा, याही ट्युनियरमध्ये मी या ठिकाणचा लोकप्रतिनिधी असताना, मी या ठिकाणी निवडणूक प्रमुख असताना आणि गटातटाच्या राजकारणाची काल जी भाषा झाली त्याच्यामध्ये 16-17 या गटामध्ये असताना, देवेंद्रजीच्या गटाची असताना त्या ठिकाणी देवेंद्रजींचा फोटो नसणे आमच्यासाठी लाजिरवाणी, लांछनास्पद बाब आहे। याचा मात्र निश्चितपणे मी निषेध करेल ज्यांनी कुणी हे केलं असेल त्यांचा। आणि इथे परंपरा आता इथे चंद्रपूरमध्ये होऊ घातलेली आहे
की जोरगेवारांना कोणत्याही कार्यक्रमाचं निमंत्रण द्यायचं नाही. आपल्या घरी कुटुंबामध्ये लग्न आहे त्याचं निमंत्रण दिलं नाही, काय अडचण नाही. माझ्या मातोश्री गेल्या, त्याचा सांत्वनासाठी फोन तर भेटण्याचं येण्याचं तर सोडा, एक साधा फोनही केला नाही, त्याचंही काही नाही. ज्या रामकथेच्या प्रमुख संरक्षक म्हणून आपण होतात, तर त्या रामकथेच्या आयोजकांना मला कार्यक्रमाचं निमंत्रणही देऊ दिलं नाही. त्यांच्याशी संबंधित असलेल्या लोकांच्याकडे शुभ कार्य असतं त्याचंही निमंत्रण नाही. आणि आज तर त्याची हद्द झाली की पक्षाच्या महापौर ज्या ठिकाणी झाल्या त्या पक्षाच्या महापौराच्या पदग्रहण कार्यक्रमाचं सुद्धा मला निमंत्रण नाही. आजचा कार्यक्रम हा निमंत्रणाचाच होता. काल जेव्हा त्या निवडून आल्या त्या मी स्वतः इथून जाऊन त्यांचं आम्ही सगळ्यांनी स्वागत केलं, जल्लोष केला, त्यांच्यासोबत पदयात्रेमध्ये सामील झालो. आणि आज मात्र त्यांनी सगळ्यांनी, खांडेकरांनी आणि बाकी सगळ्यांना फोन केले, मला फोन सुद्धा केलेला नाही. मला अतिशय दुःख आज मला वाटत आहे. जर हे महापौर व्हावं, मी एवढं निश्चितपणे सांगू शकतो की जेवढे कष्ट मी घेतले तेवढे कष्ट कदाचित कुणी घेतले नसेल. मी साधारणतः 19 वेळा सतीश भिवगडे जे पूर्ण वेळ संदीपजी गिरे यांच्यासोबत होते, 19 वेळा एका रात्रीतून त्यांना फोन केले. नितीनजी भटारकर जे राष्ट्रवादी काँग्रेसचे संदीप गिरेचे माझे कॉमन मित्र आहे, त्यांना अनेकदा फोन केले, संदीप गिरेंना फोन केले, वेगवेगळ्या लोकांशी बैठका घेतल्या आणि शेवटच्या क्षणी त्या सगळ्या गोष्टी स्ट्रॅटेजी केल्या आणि त्या आपल्या भाजपच्या या ठिकाणी महापौर झाल्या. आणि आज मात्र दुसऱ्याच दिवशी अशा प्रकारची वागणूक आपल्या कार्यकर्त्याला करायला सांगणं हे काही मोठेपणाचं लक्षण नाही. माणूस मोठा त्याच्या पदानी होत नाही, माणूस मोठा होतो त्याच्या मनाने. परंतु असं जर छोटं मन घेऊन जर म्हटलं तर अटलजीची ते कविता निश्चितपणे आठवण येण्यासारखी आहे की छोटे मन से कोई बडा नहीं होता, टूटे दिल से कोई खडा नहीं होता. हे खरं आहे. पण कमीत कमी आजच्या दिवशी म्हणजे आज महापौर पदग्रहण आहे, म्हणजे एक प्रकारे त्याला अपशकून झाला नाही का याची काही वरिष्ठांपर्यंत कमी माहिती देणार. तर माहिती ही आता तुम्ही आहेत पोहोचवण्यासाठी. तुमची माहिती ही फक्त वरिष्ठांपर्यंत जात नाही, ते महाराष्ट्रातल्या सर्व कानाकोपऱ्यामध्ये सर्वांपर्यंत जाते. त्याच्यासाठी आहे, तुम्ही त्याच्यासाठी आहातच आहात.